म्हणाल्या, अगं यशोदे आज कृष्णाला झालं तरी काय, का रडतो आहे कृष्ण, का रडतोय, थांबव याला. अगं हे गोपांगणांनो, कित्येक वेळ झाला पण कृष्ण काही केल्या रडायचं त्या ठिकाणी थांबत. मला सांगा, सकाळपासून जर रडत असेल, 4-4 घंटे मुलगा रडत असेल छोटासा, तर काय त्या मातेच्या हृदयाची अवस्था होत असेल. सर्व गोपांगणा हवालदिल झाल्या. ही हिच्याकडे तिच्याकडे देते. अरे यशोदे काय झालं, अगं काही कळेना, सगळ्यांच्या नेत्रामध्ये अश्रू आले. यशोदा म्हणते, घी गडी राधे घे कृष्णाला, कडेवारी घे गे गोजीरवाण, ऊस केळी फणस नारळ, खारीक खुबरे बडी बदाम, उत्तम परीचा मेवा देते, परिहाव गाराहिना, घे गणे राधे घे कृष्णाला, कडेवरी घे गा गोजीरवाण. काही केल्या थांबेना. एक गवळण म्हणली, यशोदे गावापासून रडतय ग. म्हणली, अगं सकाळी एक जोगी आला होता, मग याचं दर्शन करायचं म्हणत होता, नाही म्हणले, गेला बघतो तेव्हापासून माझा कृष्ण रडतोय. ती म्हणली, बघ त्या जोग्यानंच काहीतरी चिटूक केलं म्हणली याला. आणि मग म्हणली त्याच्याशिवाय निघणार नाही. मग काय करायचं म्हणली, कुठं ते त्याच्याशिवाय ते निघायचं नाही म्हणली चिटूक. एक म्हणली बसलंय माय तिकडं, आत्ताच बघितलं झाडाखाली झुटिंग बसलंय तिकडं, म्हणली त्रिशूळ टोकून आण त्याला बोलवून. गेली एक गोपांगणा धावत, ए जोगी, ए बाबा उठ 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 लवकर उठ. काय गप म्हणली, कशाला बोलवते ग, अरे तुला यशोदेनं बोलवलंय, हे नाही यायचं मला. अगं लालाचं दर्शन देत नाही आणि इतरच गोष्टी द्यायच्या म्हणते आहे, मला नको इतर काही, मला त्याचं दर्शन. अरे बाबा त्याच्यासाठी तर बोलवलंय म्हणली. काय याच्यासाठी? जी त्रिशूळ डमरू फेकून दिला आणि बाबा पुढे धावू लागले, दारावर आले. चल रे योगी नंद भवन में, यशोदा मायता है बुलावे, बाके लाला को नजर लगी है, राई लो न करावे. चल आले दारात, माते आण कृष्णाला. माता लटलट कापू लागली. कृष्णाला घेतलं बरोबर, पण नाविलाज होता. पण इथून त्या कुलर इतकं अंतर ठेवलं. बघ म्हणली बाबा घे दर्शन, आणि कर म्हणलीच काय जंतर मंतर छूमत्तर करायची ती तिथूनच. म्हणजे थांबा, रडायचा थांबेल. हा म्हणले यशोदे इतक्या लांबून नाही जमायचं, जवळ द्यावं लागलं. पुन्हा माता पुढे आली, पण 20 फुटाचं अंतर ठेवलं. म्हणली बघ आता दिसतंय ना, नाही नाही माते असं नाही चालणार, आणखीन जवळ ये. जवळ आली समोर, पण हातात देईना. बघ म्हणली आता काय छूमत्तर फू करायचे ती कर. द्यायना गेले उलटे. कृष्णाने तो जोरात रडायला सुरुवात केली. अगं माते दे लवकर माझ्याकडे. म्हणली नाही बाबा इथून दिसतंय ना तुला. म्हणले असा तुझा कृष्ण रडायचा थांबणार नाही, हातामध्ये दे. हातात दिला कृष्ण, पण हात कुठं काढून घेतली, खाल्ली तसेच ठेवलेत. नाही माझ्या हातात पूर्ण द्यावा लागेल. नाविलाज झाला माता यशोदेचा. नेत्र बंद केली आणि जोग्याच्या हातामध्ये असताना भोलेनाथाच्या कृष्णाला ठेवलं. मांडीवर कृष्णाला भोलेनाथाने घेतलं. शुकदेव म्हणतात, ही राजन ती नजरेला नजर झाली आणि भोलेनाथाला त्या स्वरूपाची त्राटक समाधी लागली. कृष्णाचं रडणं थांबल्या गेलं. भोलेनाथ असताना या हराच्या या कृष्णाच्या स्वरूपामध्ये मग्न झाले आणि कृष्ण त्या महादेवाच्या भोलेनाथाच्या स्वरूपामध्ये मग्न झाले. दोघांच्याही पापण्या पडायच्या बंद झाल्या आणि त्राटक समाधीचं वैशिष्ट्य श्वास बंद होतो आणि डोळे म्हणजे पापण्याही लपलपायच्या बंद होत्यात. एखाद्याचे डोळे जर अर्धेच उघडे राहिले आणि श्वास बंद झाल्यावर तुम्ही काय समजालो. माता यशोदा म्हणले हलवले बाबा, अरे एवढं टक लागून तरी माझ्या कृष्णाला काय बघायला सांग इकडं. कृष्णाने यशोदेने हातात घेतलं की कृष्णाने रडायला सुरुवात केली. परत मांडीवर घेतलं, परत त्राटक समाधी लावली, परत हिसकावून माता यशोदेने घेतलं. परत कृष्ण रडू लागले. परत इकडे गेलं. किती वेळ गेलं
ओढून घेतलं की कृष्ण रडू लागले. त्या बाबाच्या मांडीवर मात्र शांत ते स्वरूप पाहू लागले आणि माता यशोदेने ओळखलं हा बाबा कोणी सामान्य नाही आणि साष्टांग दंडवत प्रणाम भोलेनाथाच्या चरणावर केला. साष्टांग प्रणाम आणि विनंती केली बाबाला एक, बाबा माझी एक विनंती आहे बाबा तुला. काय विनंती? बाबा तू माझ्या महलामध्ये आजपासून वास्तव्य कर. काय भक्ती आहे तू त्यांची. भोलेनाथाने सांगितलं माते मान्य आहे मला तुझ्या महलामध्ये मी आजपासून वास्तव्य करेल, पण माझी एक आट आहे. काय? तुझ्या कृष्णाच्या स्नानाचं पाणी माझ्या पिंडीवरून गेलं पाहिजे, असे तुला माझं मंदिर बांधावं लागेल. काय अतूट नाता. तुझ्या कृष्णाच्या स्नानाचं पाणी माझ्या पिंडीवरून गेलं पाहिजे. म्हणूनही आज नंदगावाच्या ठिकाणी बघा ते छोटं जे बाहेर खाली शंकराचं मंदिर आहे आणि वर कृष्णाचं मंदिर आहे, त्याचं पाणी त्याला त्या पिंडीला स्पर्श करून निघून जातं. रहि रे योगी नंद भवन में, रहि रे योगी नंद भवन में, ब्रज में वास कियो, जब जब मेरा लाला रोवे तब तब दर्श दिजो. साष्टांग प्रणाम केला. बाबांनो अतूट नाता. राम कृष्ण आणि भोलेनाथाला कधी वेगळं करू नका. रामायणामध्ये सुद्धा भोलेनाथ पार्वतीला सांगतात अगं पार्वती आम्ही जेव्हा रामाच्या दर्शनाला गेलो ना तेव्हा महलामध्ये 1 महिनाभर बारीला उभे होतो. म्हटले किती? का? म्हणले एवढी. अगं गर्दी महिनाभर म्हणले असताना आम्ही महाद्वाराच्या जवळ जवळ जायचो. कोण कोण? मी आणि काग वृषिंडी ऋषी. पण आमचं काय झालं, साधूचा वेश घेतला म्हणले, पण जी महिलांचा रेटा आला की म्हणले आम्हाला साधूला कोण घुसून देतंय. त्या लहान लेकराचा जिथे पाळणे म्हणणं चालू, तुम्हाला माहिती आहे लहान लेकराचे पाळणे चालू झाले महिलाचे, पुरुषाला कोण घुसून देतं का? आम्ही तो साधू. जी महिलांचा रेटा चालू झाला म्हणले ते आम्ही शरयू नदीपर्यंत आम्हाला ढकलीत नेलं म्हणले माणसं. महिनाभर शेवटी आम्ही कसं दर्शन घेतलं सांगू. जेव्हा भगवान राम प्रभू आणि खेळत असत ना तेव्हा मी आणि काग भृशुंडी ऋषी कावळ्याच्या वेशामध्ये जाऊन त्या अंगणामध्ये थांबायचो आणि त्या रामप्रभूचं दर्शन घ्यायचो. अतूट नातं आहे त्या रामकृष्णांचं आणि भोलेनाथांचं. आणि आज भोलेनाथाने अतूट वैशिष्ट्य भक्तीचं शुभदेव सांगतात. बोले नमः पार्वती पते शिव हर हर. पाहता पाहता भगवान कृष्ण तीन महिन्याचे झाले. अंग परिवर्तनाचा दिवस त्या ठिकाणी होऊ लागला. मध्येच असणारे एकदा कोण आला माहितीये का? महाळ. कोण आलता हो? त्याचं नाव काय? पुतण्यानंतर आणखीन एक ब्राह्मण आला होता. ब्राह्मण काय? महाबळ भट. कसा चेचला तुम्हाला माहिती? महाबळ बेलनेलं काय, पाटानं काय, तवेनं काय, रपा रप सटा सट हाणला निसता. मजी ती. आता ती नाही कथा सांगत असू दे. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की. 3 महिन्याचे भगवान झाले. ज्या ज्या दुष्टाच्या कथा आहेत त्यांचा उल्लेख करतो आणि पुढे एक 5 मिनिटांमध्ये आपण आरती त्या ठिकाणी करूया. थोडं कथानक पुढे घेऊन जातो संक्षेपाने. अंग परिवर्तन दीन भगवान त्या ठिकाणी महोत्सव साजरा करू लागले आणि त्या बाबांनो दिवशी शकटासूर नावाचा दैत्य बाहेर आला. माता यशोदेने सांगितलं आज चला कृष्णाचा अंग परिवर्तन दिवस आहे म्हणून सर्व गोपांगणा आल्या आणि नृत्य नाच गाणं गाऊ लागल्या. इकडे मात्र कृष्ण रडू लागला म्हणून ज्याचा पाळणा उचलला आणि बाहेर ठेवला. कुठं? अंगणाखाली. गाऊ लागल्या की त्या ठिकाणी कृष्ण रडू लागले. का तर झोप तुटली ना म्हणून यशोदेनं सांगितलं गोपांगणांनो जरा हळू गा बरं. राग आला यशोदेचा कुणाला? या गोपांगणाला. म्हणजे तुझ्या कृष्णाची गीता आम्ही गायला यायचं आणि त्याला झोपवायला घालायचं होतं. हे कसं जमतं? बस म्हणजे तूच गीत गा.
नाही गाणार आम्ही. राग आला. म्हटलं एक काम करते, कृष्णाला चुचरून बाहेर ठेवते, गा केवढे गायचं ते घासा तुटूच तर. हा ठीक आहे. बाहेर पाळणा उचलला आणि एका गाड्याखाली ठेवला. इकडे गोपांगना नाचून कृष्णाची गीतं गाऊ लागल्या. कृष्ण इतक्यामध्ये त्या गाड्याच्या वरी शकटासूर येऊन राक्षस बसला वरी आणि विचार करू लागला, हेवच आहे का पुतणीला मारणारा. इकडून तिकडून बघायला लागला, एवढी शेण कशी मारली असेल पुतना. नाही नाही खोटा असेल, याला ते एका चुटकीतच मारतो म्हणला आता, म्हणून गाडीवर येऊन बसला. इकडं कृष्णाला वाटलं गीत माझे चालू आहेत मधी आणि मला मातेनं बाहेर आणून ठेवलंय, म्हणून छोट्याशा बालमनाला राग आला आणि रागामध्ये लात उचलली आणि जी असणारी लात त्या छटक्याला लागली, म्हणजे गाड्याला लागली. धम दिसताना उडाला आणि पालता पडला आणि त्याच्यामध्ये शकटासूर त्या ठिकाणी भस्मसात झाला. मोठाची मोठा आवाज झाला. यशोदा पळतच आली बाहेर तर राक्षस येऊन पडलेला आहे तिथे. माता म्हणू लागली, हे कसा मेला, हा कसा मेला. एक बालक खेळणारा म्हणत होता, माते मी सांगू का कसा मेला. अगं म्हणली, तुझा कृष्ण रडत होता, लक्षच नाही दिलं तुम्ही. हे राक्षस येऊन गाड्यावर बसलं, तुझ्या कृष्णानं लात मारली, गाडा उलटाला म्हणली आणि त्याच्यात राक्षस मेला. म्हणली, घोडू का कान सुलतो झट म्हणली तिकडं. कृष्णाच्या लातेने गाडा उलटत असतो का. शुकदेव म्हणतात, राजा अगं कोण सांगणार त्या माता यशोदेला, अगं तुझा बालक हा सामान्य नाही, ज्याच्या दृष्टिक्षेपाने हे पूर्ण ब्रह्मांड थरथरल्या जाईल इतकं सामर्थ्यवान तो सर्व समर्थ आणि तो परमात्मा आहे. तुझ्या कुशीमध्ये कोण त्या मातेला सांगणार. हे वैभव होतं त्या मातेचं. आणि शकटासूर दैत्याचा वध भगवंताने केला. बोलिये शकट मर्दन भगवान की. पाहता बघता भगवान 6 महिन्याचे झाले. एके दिवशी भगवान दूध पित होते. दूध एवढं प्यायलेत एवढं प्यायलेत एवढं प्यायलेत. दूध पिता पिता मातेला वाटलं याचं पोट तर बिघडायचं नाही, पण कसं स्तनातून बाजूला काढावं म्हणून असणार मातेने एक काम केलं, गुदगुल्या करायला पायाला सुरुवात केली. गुदगुल्या केले की भगवान हसू लागले. स्तन मुखातलं स्तन सुटल्या गेलं आणि त्या ठिकाणी हसताना मातेला 14 भुवनाचं दर्शन मुखामध्ये घडविलं. मातेला जणू काय त्या ठिकाणी पाहते मुखामध्ये माता हसता हसता, तर त्याच्यामध्ये एक माता, तिच्या मांडीवर कृष्ण, तिच्यामध्ये असणारा भारत देश, हे जग ब्रह्मांड, पृथ्वी, सूर्य, आकाश, ग्रहमंडल, त्याच्यामध्ये एक विश्व, त्या विश्वामध्ये एक विश्व, 14 भुवनाचं दर्शन घडवलं. मातेला चक्कर येणार. अगं माते काय झालं. जणू काय कृष्ण सांगत होते, आई अगं माझं पोट बिघडण्याची कशाला चिंता करतेस. मी एकटा तुझं दूध पित नाही, सारं त्रिभुवन तुझं दूध पित आहे. जणू काय हा संकेत माता यशोदेला देत होते. लीला केली आणि ऐश्वर्य शक्तीला फटकारलं. म्हणले, आईला जर कळालं ना मी देव झालोय, अगं देवाची लय फजिती रे, प्रत्येकाच्या घरी फजिती देवाची. देवाच्या नको लिक्रूज बनण्यात माझा. एके दिवशी भगवान मातेच्या कडेवर फिरत होते महलामध्ये. फिरता फिरता इतक्यामध्ये एक आकाशामध्ये दैत्य आला, ज्याचं नाव आहे तृणावर्त. वावटळीच्या रूपात आला. म्हणलं हेवच आहे शकट सुराला, पुतण्याला मारणाला मारतोच म्हणलं अशाला. हा दात खाऊ लागला. कृष्णाने ओळखला आकाशामध्ये गिराईक आलंय, पण माता काही सोडी नाही. कमरेवर घेऊन चाललेले, इकडून तिकडं तिकडून इकडं फिरायली. आई मला खरं उतरायचं, पण आई काय सोडेना. तो तृणावर तर विचार करू लागला, मातीने सोडल्याशिवाय लेकराला नेता येणार नाही, करायचं काय. कृष्णाला वाटलं गिराईक लय वेळेस थांबणार नाही. कृष्णाने वजन वाढवायला सुरुवात केली. एवढं वजन वाढवलं की मातेची कंबर गळाली. राग राग मातेनं कृष्णाला खाली टिकलं. म्हणली, बस इथं किती वजन वाढलंय तुझं, बस. बसला कृष्ण खाली. माता कामामध्ये व्यस्त झाली. एवढ्यामध्ये तृणावर्त राक्षस आला आणि कृष्णाला उचललं आणि खांद्यावर बसविलं आणि आकाश मार्गाने फिरू लागला. कृष्णा म्हणला, वा वा वा, मामाने उडान खटवला. रोपियो पाठविला म्हणजे चंडीला जायला. काय आकाश मार्गाने फिरू लागले. त्याला हिंदीमध्ये उडान खटवला म्हणतात. काय म्हणतात त्याला. रोपवे हा इंग्रजी शब्द आहे. आपल्याकडे मराठीत त्याला रहाट पाळणा म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला उडान खटोला म्हणतात.
आणि म्हणला मामाने हे काय छान पैकी रोपे पाठवलेला आहे, सगळं आकाशातून दर्शन करू लागला. हे कुणाचं, हे पेंद्याचं घर, हे असताना श्रीदाम्याचं घर, ती अमक्या सखीची गल्ली, ती तमक्या सखीची गल्ली पाहू लागले. इतक्यामध्ये तृणावर्त राक्षसाने आपला मोर्चा वळवला मथुरेकडे. अरे म्हणले हे मथुरेकडे का वळालंय? शंका आली कृष्णाला. म्हणून कृष्णाने एक काम केलं, आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. वाढवता वाढवता बाबांनो एवढं 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 त्या ठिकाणी वजन वाढवलं, एवढं वजन वाढवलं की कृष्ण त्या तृणावर्त राक्षसाला सुद्धा त्या ठिकाणी बाबांनो वजन सहन होईना. त्याला वाटलं 6 महिन्याचं लेकरू असून असून किती किलोचं असतं? 5-7 किलोचं असतं. आम्ही तर 10 किलोच्या आत असेल. अरे 10 टनापेक्षा जास्त याचं वजन झालं मित्र आहे हो. अरे याला वाटू लागलं मी फसलो तर नाही. मी या ठिकाणी नंदाच्या महला समोरून कृष्ण समजून नंदाच्या दारात एखादा दगड तो उचलून नाही आणला, अशी शंका मनात आली. कृष्ण म्हणले वारा वा मित्रा, देव लोक मला दगडात बघते तर तू माझ्यात दगड बघायलास. आता तुझं मस्तक दगडावर आपटणार. भगवंताने त्याचा घशाला पकडलं, गर गर आकाशामध्ये फिरवलं आणि तमंतरिक्षात पतितम शिलायाम, महान अशा एका शिलेवर त्या तृणावर्ताला आपटलं. सर्वत्र रक्ताचा सडा पडला गेला आणि तृणावर्त राक्षस त्या ठिकाणी गत प्राण झाला. बोलिये तृणावर्त मर्दन भगवान की. पुढे जाऊन अनेक लीला आहे, पुढे नामकरणाची लीला आहे. थोडे मी म्हणतो 5 मिनिटं वेळ घेऊन बाललीलेतून निघूनच जातो, म्हणजे पुन्हा आणखीन इथं बाललीला आपण ऐकतात, जरा आपण जास्तीत जास्त वृंदावन लीला ऐकूया, ठीक आहे ना. बाललीला नाही सांगत तुम्हाला, केवळ त्याचं कारण सांगतो. याच्या पुढे जाऊन कथा येते भगवंताच्या नामकरणाची. याचं नाव कृष्ण ठेवण्यात आलं, कथा नाही सांग. बोलिये गोपाळ कृष्ण भगवान की. बरं, रोहिणी पुत्राचं नाव बलराम ठेवण्यात आलं. अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुरदय गुणै आख्याशती ते राम इति बलादिक्यात बलम विदु. बोलिये बलराम भैया की. भगवान 1 वर्षाचे असताना नामकरण झाले. पाहता पाहता भगवान मोठे होऊ लागले. पण एक सांगू का, माझ्या भगवंताने चोरी कशी केली? लोक म्हणतात भगवंताने चोरी केली. मला एक सांगा, आपल्याच पिटीतले आपण पैसे नेलो त्याला चोरी म्हणता येईल का? नाही. अरे हे विश्वच भगवंताने निर्माण केलेलं आहे, मग त्याने या विश्वातल्या गोष्टीचा उपभोग घेणं ही चोरी कशी आहे? पण चोर हा शब्द प्रेमाने गोपांगणांनी दिलेला शब्द का? भगवंताने लोणी चोरलं की नाही शास्त्र जास्त त्याचं प्रतिपादन करत नाही, पण एक मात्र कृष्णाने चोरलं होतं, ते म्हणजे गोपांगणांचं चित्त चोरलं होतं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्त चोरलं होतं या गोपांगणाचं का? कशावरून? बाबांनो, या आज भगवान 3 वर्षाचे झालेले आहेत, पण भगवंताच्या रूपाला पाहिल्याशिवाय या गोपांगणाच्या मनाला शांती होत नव्हती. एक गर्गाचार्य म्हणतात, एक गोपांगणा थै थै एके दिवशी नाचत होती. या नाचणाऱ्या गोपांगणाला दुसऱ्या सखीने विचारलं, सखी काय झालं ग, का नाचते? त्यावेळेस ती म्हणते, शृणु सखी कौतुक मेकम नंदनिके तांगणी मया दृष्टम गोधुली धूसरी तांग नृत्यती वेदांत सिद्धांत. हे सखी, अगं आज मी नंदाच्या दारावर नंद नंदन यशोदा नंदन तो महान पाहिला, तो भगवंत पाहिला मी. का? म्हणजे याचा अर्थ या कृष्णाला एक यशोदेचा मुलगा म्हणून पाहत नव्हती, तर नंद नंदन नाही, तो साक्षात परब्रह्म आहे याच्यातून त्याला पाहत होती. म्हणून शुकदेव म्हणतात, राजा अरे या गोपांगणाची कृष्णाने असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं, हे गाराणे होते ना, हे गाराणे बहाणे होते, बहाणे. का? यांनाच कृष्णाला पाहिल्याशिवाय एकही क्षण कटत नव्हता. संत म्हणतात, देखी बिन काना देखे बिन काना जब मन नाही माना इन आंखों से हमने ब्रह्म पहचाना कृष्ण पद कमलों में मन को लगाना इन गोपियों का ताना उल्हाना तो बहाना है.
हे राजन, या गोपांगणांचं गाराने सांगणं हे केवळ निमित्त होतं, नाटक होतं. कारण की यांनाच तिला पाहिल्याशिवाय आणि यांना चैन पडत नव्हता. म्हणून या गोपांगणाने करावं काय, सगळ्यांनी अनेक असताना गाराने एकत्रित करावेत आणि सर्वांनी मिळून त्या ठिकाणी कुठे यावं, यशोदेच्या दारावर यावं आणि सांगावं, यशोदे. यशोदेने विचारावं, काय झालं? अगं तुझ्या कृष्णाची आज गीत गायला नाही आलो मी. मग काय? तुझ्या कृष्णाची गाराने सांगायला आलो. म्हणले, काय केलं माझ्या कृष्णाने, काय केलं? बोलव त्याला, सांगू तर त्याच्या तोंडावर सांगू, माग सांगायला काय मी चाटाळ नाहीत. यांना वाटलं गाराने इकून तिकून जुळवून आणले, नेमकं त्याला बघायला नाटक केलं, तेवच नाही दिसलो, काय उपयोग आहे? बोलव त्याला, सांगू तर त्याच्या तोंड. कृष्णा आले, कृष्ण धावत, काय माते, काय म्हणतात गोपांगणा बघ. आणि मग पाहावं, पल्लू पकडला कृष्णाने मातेचा, काय म्हणतायत सांगा गोपांगणानं. बोलावं गोपांगणाने यशोदेला आणि पाहावं कुणाला, कृष्णाला. आणि मग एक म्हणते, वत्सान मुच्छद क्वचित समय क्रोश संज्ञात हास. अगं काय म्हणून सांगू यशोदे, तुझा हा खट्याळ कृष्ण करतो काय? म्हणली, काय केलं ग, काय केलं माझ्या कृष्णानं? वच्चान मुच्छद क्वचित समयी. म्हणली, औचित वेळेला वास्त्र सोडून देतो. अगं म्हणली, माझा कृष्ण कामच करतो की, मग तुमचे लेकर वास्त्र सोडतात का? नाहीच सोडत. मग माझं काम केलेलं लेकरानं तेही जमाना तुम्हाला. अगं वा यशोदे, तुझं गुणाचं लेकरू काम होय. दूध काढायच्या टायमाला नाही सोडित, दुपारच्या टायमाला सोडून देतो, सगळे चिटून पितात मग वासर गाईंना. आणि दूध काढायच्या टायमाला म्हणलं ना, कृष्णा असं टिकून उभा राहतो. कृष्णा सोडणं वासरू, तेव्हा म्हणतो का तुझ्या बापाचा नौकर आहे का मी, आणि म्हण की काम करतो. रात्रीच्या समयाला त्या ठिकाणी गाई सोडली. दुसरी म्हणली, अगं त्याचं तर जाऊ दे, माझं तर लई कठीण झालं, बघे गुडघे त्याच्यात फुटले. म्हणली, त्याच्यात माझ्या कृष्णाचा काय दोष ग, गुडघे फुटले? थांब, एक सांगू का, कोणती माया असू, जिला लेकराचं खोटं वाटतं ती मायच असू शकत नाही. काही लेकराचं खरंच वाटतं, काही असू, फक्त गोष्ट बाहेरच्या बरोबर असावी. काय केलं का कृष्णाने, एवढी निवळायला लागलीस? म्हणली, बघ माझे गुडघे फुटले. म्हणली, माझ्या कृष्णाने काय दगड मारले का तुला? म्हणलं, गुडघे फुटले. अगं पुढं तर ऐक, काय झालं? अगं सकाळी दूध काढायला गेले, एका हातामध्ये लालटेन, एका हातामध्ये चरबी घेऊन गेले, वासरं सोडले, एक तर गाईनं वासरायला पिऊन दिलं नाही. मग पुन्हा गेली, म्हणली धार काढायला, अशी जो म्हणून लात मारली. म्हणली, बघ गाईनं लालटेन तिकडं, लालटेन म्हणजे कंदील तिकडं पडला, चरबी फुटली, वरगाड्यात लात माझ्या गुडघ्यावर लागली, गुडघा फुटला. म्हणली, अगं तुझ्या गाईला आता मारायला त्याला माझा कृष्ण करणार काय? अगं यशोदे जरा दमदर, पुढं ऐक. म्हणली, या वासरू नव्हतं, सकाळी जाऊन मी उजाडात जाऊन बघितलं, लालटेन फुटला म्हणून दिसलं नाही. म्हणली, अगं तिथं एक बी गाय नव्हती, लाता हाणणाऱ्या त्या माझ्या गायी नव्हत्या, हे ना गायी रातच सोडून दिल्या आणि सगळे गाढवं तिच्या जागी आणून बांधले. रात्री गायी सोडून देतो, गाढव त्यांची जागी बांधतो, लहान मुलांना चिमटे घेतो, कसा साधितो डावरी. सांग यशोदे रीत तुझी या नगरीत कैसे नांदावी. तिसरी आली धावोनी अने गबाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोनची गाठ बांधोनी, गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा ताना. दिव्य अशा प्रकारची खरं वाटा ना. एक जण म्हणली, हवा हिला काय खरं वाटत नाही, आपण हिला धरूनच दाखवू म्हणे. असं हे म्हणले, हिचा घर नंबर गिरलो, उद्याच्याला बघ. आणि मग एक सांगू का, लीला खूप आहे बाललीला, एक 7 दिवस तर संपायचे नाहीत, इतक्या गर्गसंहितेमध्ये वर्णन आहे. पण असं वेळेनुसार मला सगळ्याच कथा असतात, एक पण वर्णन केल्याशिवाय जाऊ नये. पण एक सांगतो तुम्हाला, भगवंताने चोरी आपल्या मनाने केली नाही, तर या गोपांगणांचं केवळ नाटक होतं. गोपांगणालाच वाटायचं की कधी मी माझ्या माधवाला पाहिल, कारण की तो त्यांचं जीवन हुंडला होता. आणि म्हणून भगवंताने म्हणून चोरीचा धुमाकूळ मांडला. एक म्हणू लागली, ह्याचा घे म्हणली नंबर. जिनं दटावलं ना, ये म्हणली माझ्या घरी. म्हणली, आज तुझाच नंबर आहे, गप्पच.
2 वाजूस्त जागली हो, 2 वाजूस्त. म्हणली आज धरूनच दाखवी ते ह्याला. आणि 2 वाजूस्त दाबली, 2-2:30 वाजले. नवऱ्याला म्हणली झोपा माय, कशाच येतंय नंदाचं कार्ट आता. आणि झोपली दोघं जण 3 वाजायच्या टायमाला. वाट बघून बघून झोप डुकली, लागली की आला. आणि काय केलं, ह्याची दाढीन तिची विणी मारली गाठ. बरं गप जावानं दोघाच्या मध्ये दिलं मुंगस सोडून. आता मुंगस गप बसतोय होय. माझ्याकडे सोयाबीन ठेवलेलं त्यांना चटपोते फोडून टाकले त्याच्यामध्ये. गप बसत नाही. खर 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 ही म्हणते ए कह्याला पाठीला खाजवायला तो माझ्या. ते म्हणली मी कुठं खाजवायलोय, मी नाही, मी गप आहे. म्हणजे आता तुम्हाला मस्ती. अगं मी काही करी नाही. ही म्हणली तटकून उठली. आता माय माय म्हणली माझी हिनी सोडा, हे काय तुम्हाला लहानपण आलंय. अगं मी कुठं, अगं माझी दाढी धरून कह्याला वडतीस. जी बसला झटका, जी डिरिमिरी गाठ होती ती प्याका ओढून बसली, झटका बसल्यावर. ती म्हणली धांगड माझी दाढी कशाला वडती. अगं ती म्हणली दाढी तू माझी विर. अरे म्हणली असे चापीत चापीत आला. अरे म्हणली जॉईंट कसा बसलाय. म्हणली जॉईंट कुणी बांधली, कुठं कुणी बांधली. अगं बांधली जळू दी बांधू दी कुणी बी. ही सोडायला गेली सुटत असती व. आर साध्या भाटानं बांधलेली गाठ सुटणार, भगवंतानं बांधलेली सुटत असती होय. काय करायचं, प्रयत्न केला जळता जळेना, सुटता सुटेना. म्हणले कापायला अगं इळी आणि इळी. म्हणली इळी वरी लागली माडीवर, इळी इथं नाही. म्हणले आता कसं करायचं. म्हणले चला इळी. म्हणले पुढं. म्हणले आता पुढं तू. लग्नात मी पुढं चाललो होतो. म्हणले आता तू चल. उलट ह्यो असा वरी दाढी करून चालला. वरी गेले, आणलं त्या ठिकाणी कापूला. पण बाबांनो ती ब्रह्मघाट आहे, सहज सुटणार आहे का नाही. इतक्यामध्ये 5 सकाळ झाला. यांच्या आंबळ्यामध्ये काहीच व्हायना. करावं तर काय करावं. रात्रभर विचार करते नेमकं जावं तर बाहेर कसं जावं. म्हणली हे नंदाच्या कार्ट्याचंच काम आहे बघ. इतक्यामध्ये कृष्णाने गावामधला गोसाई होता आणि गोसाईला नमरी होता. पीठ घेतल्याशिवाय जातच नाही. तिनं सांदेतून बघितलं. सांदेतून बघून म्हणला हो. आणि सांदेतून बघून म्हणायला म्हणला सुमन काकू. इथली नाही बरं का सुमन, कोणती ती याच्यातली माझी कथेमध्ये. हे कुठून लहानपण आलंय म्हणली तुम्हाला. हे का गुंबळा लावलाय मध्ये. आता म्हणली गुंबळा तर आमचा झालाय. म्हणली गोसाई म्हणला नाही नाही उघडा पीठ घेतलं. म्हणली दादा पीठ नाही. म्हणली लहानपण कुठून आलं. म्हणली पंचायत झाली. इतक्यामध्ये कृष्ण सगळ्या गावात. अरे म्हणलं चला 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 खेळ आलाय. म्हणलं एकीच्या दारावर सगळे लेकरं आणले दारावर. ना विलास झाला आणि सोडलं बाबांनो. आणि ही दिंडी निघाली कुठे, नंदाच्या दारावर गेली. इकडं बघितलं तर त्या ठिकाणी भगवान आले. तक्रार नंद बाबाकडे आली. नंद भगवंताने केवळ शरण आले त्या ठिकाणी. बाबा कृष्णा चुकलं आमचं. दृष्टी टाकली आणि गाठ सुटल्या गेली. बाबा एक म्हणली एकी दिवशी धरूनच दाखवी. रात्रीच्याला भगवान आतमध्ये गेले आणि युग मिस घेऊन पडली होती. पडली आणि ह्यानं मटक्याला मध्ये गेला कीच धरला. आता कुठं रे. नाही म्हणले मला सोड मला सोड मला सोड. म्हणले आता सोडित नसते तुला. यशोदेला किती सांगितलं ते खरं वाटत नाही. आता तुझं खरं वाटत ना. थांब म्हणली. पहाटच्या वेळेला धरला आणि सकाळी सकाळी तू बडीत नाही. अगं सोड सोड नाही आता चोरी करणार. म्हणली नाही. आनंदाच्या भरात फार फार ओढणं चालू केलं. इतक्यामध्ये कसं असते माहितीये का, लेकरांनी जरी काही गुन्हा केला आणि लय महिला ताबात आल्यानं पुरुष मंडळी म्हणत असतात अगं जाऊ दे लेकराच्या काय नादी लागायचं जाऊ दे. तसा हिचा नवरा जवळ आला. अगं म्हणला जाऊ दे म्हणण्यात ह्यानं काय केलं, गफलतीमध्ये आपला हात घेतला काढून दिला नवऱ्याचा तिच्या हातात. चाल म्हणली तुला बघते. हे म्हणते अगं सोड सोड सोड. म्हणली आजी बास सोडित नाही तुला. तुझ्या आई समोरच नेणार. नेला ओढीतच फरफडत. यशोदे काय झालं. म्हणली ना धरून दाखव. बघ ओढतच त्या ठिकाणी आणला. हे म्हणे अगं सोड सोड. अरे तुला सोडणारच नाही मी.
धान्याला वडीत ए यशोदे ये म्हणून यशोदा आली तर कृष्ण यशोदेच्या कडेवर बसलेले. हिनं म्हणली माय ह्यो तो कृष्ण हिच्या कडेवर आहे. मग वळून बघितलं माझ्या हातात कोण आहे, तो स्वतःचा नवरा. आणि म्हणली माय तुम्ही कधी आलात? अगं घरापासून मीच आहे म्हणला. हे बघ अंगाचे सालटे निघले तुला सोड म्हणतोय तरी ऐका ना. ही अवस्था त्या ठिकाणी झाली. दंग केलं त्या ठिकाणी गोकुळाला. राधे राधे अष्टदळ काढिली अंगणी वरी मध्ये चक्रपाणी असो अशाण्या खोड्या. पुन्हा माकन असताना त्या ठिकाणी खाण्याची लीला. पुढे भगवंताने बाबांनो माती खाण्याचे असणारे निमित्ताने सगळे एके दिवशी गोपाळ आली. म्हटले आई याने माती खाल्लेली आहे. म्हणले माती काय खायचा विषय का? म्हणले चाल कृष्णा माती खाल्ली तू? म्हणले नाही. नाहम भक्षितांब सर्वे मिथ्या विभीक्षणम. माते मी नाही त्या ठिकाणी माती खाल्ली. निर्ममंत स्वयं ददी. स्वतः ब्रह्म मुहूर्तावर माता उठली आणि मंथन करू लागली. आता आताच्या सारखं मंथन होतं का जुन्या काळात? आताचं मंथन कसं आहे? असं बाया करतात हातानं. तिला जर विचारलं ना कशाला ग? देवाच्या दिव्याला. देव बुकेसला नाही माया लेकराला चारतो. ते हा कुठे तितकुशा तुपावर बसलाय देव. लेकराला खायला द्यायचा टोस फिस देण्याऐवजी सुंदर तूप द्यायचं खायला. अरे जुन्या काळात एवढं मोठं मडकं. तुम्हाला कुणा कुणाला येते बरं असं पायनं मंथन करायला? येते का सगळं? बऱ्याच जणीला येते. ठीक काय काय आहे आता पुढे तर पाहायलाही मिळायचं नाही. काही घरांनी आहे असं मंथन. एवढं मोठं डेरकं ब्रह्म मुहूर्तावर माता उठलेली आहे. असा मागे एक पाय पुढे एक पाय. आणि त्या ठिकाणी कित्येक लिटर दूध त्या दही त्या मडक्यामध्ये एवढी मोठी रवी. आणि मंथनाला आरंभ झाला ब्रह्म मुहूर्तावर. हजारो गोपांगणाचं मंथन झालं आणि सगळ्या ब्रजक्षेत्रामध्ये एकच आवाज झाला. धुम धुम करती धुम करती तेरे घुमती. थोडा साऊंड बढ़ाओ इसका वैल्यू. भगवंताला जाग आली. यानी यानी ह गीतानी बाल चरितानी चम नदी मंतने काले निर्ममंत स्वयं गायत. भगवान जागे झाले आणि मातेला म्हणू लागले माते मला माखन दे खायला. म्हणले अरे ताजं देते कृष्ण. म्हणले नाही आत्ताच पाहिजे. अरे ताजं देते थोडं थांब. नाही माता ऐकेना म्हणून याने सूक्ष्म रूप धारण केलं. मडक्यामध्ये प्रवेश केला. आतल्या हाती माखन खायला आरंभ केला. कितीही वेळ गेला तरी वरी माखन येईना. माग बाई केली पाहते गार पाणी टाकते गरम पाणी टाकते पण काही केला लोणी येईना. अळवणी शिळवणी अळवणी शिळवणी घुम करती तेरे घुमती आनंद
काही गेल्या मातेने हात मध्ये घातला तर ह्याची शिंडी लागली हाताला, वर उपसिला. म्हणले कृष्णा खाली. म्हणले हो. ही डोक्यात जर रवी म्हणले त्या रवीचा बाप ही काय करते. सुंदर अशा प्रकारे झालं. म्हणले आता माकड निघाला. म्हणले माकड नग तुझं दूध प्यायचं. मातेचं स्तनपान करू लागले नाही. हळूच कृष्णाने विचारलं आई स्तनपान करता करता म्हणले तुला गाय प्रिय आहे का मी प्रिय आहे. म्हणले अरे काय कृष्णा तुझ्याहून हजारो गायी वाळून टाकाव्यात बाळा. म्हणले हजारो गाई आणि इतक्यामध्ये एक गवळण म्हणली यशोदे अगं कपिला गाईचं दूध उफाणू जात आहे म्हणजे उतू जात आहे. हे याला कपिला गाईचं दूध लागत होतं. खाली ठेवलं कृष्णाला आणि दुधाकडे पळाली. या छोट्या मनाला राग आला. म्हणले आत्ताच म्हणत होती लाख गाई ओवाळाव्यात आणि निसा दुधासाठी पळाली. छोट्या मनाला राग आला. आतमध्ये असताना गेला आणि भगवंताने एवढा मोठा दगड उचलला आणि बापदादाच्या काळातले जेवढे काही शेकडो मडके होते ना फट 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 असताना सर्व मडक्यांना भुगा करून टाकला. एकही शिल्लक ठेवला नाही. दह्या दुधांचा सडा पडला गेला. माकडांना आवाज दिला. तुम्हाला माहिती वृंदावनात किती माकड आहेत. किती तो माकड माकड. आता एक सांगू का आता तुम्ही बघितलेत ना माकडं याच्या तुलनेमध्ये मी जेव्हा 2005-06च्या वेळेला माकडं होती ना 4-5ला त्या तुलनेमध्ये आता 5% सुद्धा नाही. एवढे माकडं होते. तर जुन्या काळात किती माकडं असते. आवाज दिला आणि जे माकडांचा महापूर लोटला गेला. कुणी कुणी वरी लाईन लावली तर कुणी खाली. मग खाल्ल्याने वरपू खायला सुरुवात केली. पण वरच्याला वर पाय जमाना म्हणून उकळ घेतलं आणि त्याच्यात बरोबर म्हणले मागं सरा मागं सरा लाईन मागं सरा इथं गर्दी करू नका. हे घ्या मडकं उकळा उभा राहून दिलं की तिकडं माकडं घेऊन फोडून ते खाऊ लागले. काला चालू झाला इथे. इकडे मात्र माता यशोदेनं पाहिला. मनामध्ये अदुगरता हसू आलं. म्हणजे एवढ्या छोट्याशा मनाला एवढा राग. पण नाही शिक्षा नाही दिली तर असाच उदंड बनेल. हातामध्ये चांदीची काठी घेतली. धावू लागले त्या ठिकाणी. कृष्णा थांब आता तुला शिक्षा दिला राहणार नाही. पुढे कृष्ण मागे यशोदा थांब 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 कृष्णा. पण मातेला घाबरून रडत कृष्ण धावू लागले. आणि याच वेळेला शुभदेव म्हणतात राजन अरे ज्याला काळ भीतो नो त्याला तो सुद्धा आज मातेच्या प्रेमाला भीतोय. काय हे नवल आहे. ही किती भक्तीमध्ये शक्ती आहे की मातेला भिवून तो आज पळतोय. असा पळणाऱ्या भगवंताचं राजन तुला दर्शन करणार होणार नाही. कृपा करून त्याचं तू दर्शन कर. आणि या वेळेला राजा दुसऱ्यांदा रडलेला. का की काय भगवंताचं भक्ती प्रेम आहे की साध्या छडीला भिवून तो घाबरतो आणि पळतो. शक्य आहे का. नाही तर तो पळतो केवळ प्रेमासाठी. रस्त्याने या रस्त्यातून त्या रस्त्यात कृष्णा थांब कृष्णा थांब. कारण काही केल्या कृष्णा हातेमध्ये येईना हातात येईना. पण मातेला धाप लागली. कृष्णा थांब. याला वाटलं आईला कसं शांत करावं. आई शांत होत नाही. पण आईचं पळणं थांबवा म्हणले हातात. कृष्ण गेले झाडावर सरसर. कृष्णा खाली उतर नाही तर मारील. कृष्णा खाली उतर नाही तर मारील. म्हणले आई मारशील म्हणून तो उतरत नाही. मग म्हणले काय कर. नाही मारीत म्हणले ये खाली. म्हणले काय करशील. म्हणले तुझी पूजा करते. म्हणले खरंच ना. म्हणले गळ्याची शपथ करते ये खाली. आला कृष्ण. पूजेचा अर्थच कळाला नाही कृष्णाला. आला जवळ आणि आल्याबरोबर पकडलं. म्हणली चल आता तुझी पूजा करते. महलात फरफडत फरफडत आणलं. बाबांनो उकळा जवळ आणलं आणि याच उकळावर उभं राहून तू माखण दिलं ना. याला हाही गुन्हेगार आहे. याला तुला बांधून टाकते. बांधू लागली. सुखदेव म्हणतात राजन हजारो दावे आणि वस्त्र वापरली पण केवळ 2 बोटं असताना दोरी कमी पडू लागली. अरे घामाघूम माता झाली. सुखदेव म्हणतात राजा कोण सांगणार मातेला. अगं अधिष्ठानाला बंधन नसतं अध्यस्थाला बंधन असतं. शेवटी मातेचा प्रयत्न पाहिला. दोरी पुरल्या गेली. इथं बराच अध्यात्माचा विषय पण माझ्याकडे वेळ नाही लांबवत नाही. कथेच्या बाहेर पडायचंय मला. शेवटी सगळ्या गोपांगणा हसू लागल्या. आता कसा गटला आता कसा गटला. कारण यांना आता निवांत बघायला मिळालं ना. बघ बघ कसा रडतोय म्हटलं हा. आणि मग मात्र भगवान रडू लागले. माता यशोदा कामामध्ये दंग झाली. इकडे भगवंताने उकळ ओढत ओढत आणलं. दारामध्ये 2 अर्जुनाची वृक्ष होती. या दोनाच्या मधून भगवान निघून गेले. परंतु त्याला उकळ अडकलं. भगवंताने झटका दिला. कडकडाट झाला आणि दोन्ही वृक्ष त्या ठिकाणी कोसळल्या गेली. यामधून 2 महापुरुष उत्पन्न झाली. एकाचं नाव होतं मणिग्रीव आणि एकाचं नलकुबेर. आम्ही भगवंताने विचारलं कोण आहात आपण. आम्ही मणिग्रीव आणि नलकुबेर आहोत. नारदासमोर आम्ही शिष्टाचाराचं पालन केलं नाही म्हणून आम्हाला शाप मिळाला. पण हे प्रभो संताचा शाप सुद्धा आज आम्हाला वरदान
अपमान ठरलं गेलं का? एक सांगू का, संतांनी आपल्याबद्दल एखादी गोष्ट वाईट केली तर एवढं समजून चालायचं की त्याच्यातून आपलं कल्याणच होणार आहे. संतांनी दिलेला शाप सुद्धा भगवान आम्हाला आज धन्य वाटला का? तर त्याच्या शापामुळे तुमचं दर्शन झालं. आम्ही स्वर्ग लोकाला निघून जातो आणि मणिग्रीव नलकृपे निघून गेले. इकडे झाडांचा कडकडाट पाहिला, सर्व गोकुळवासी जन धावतच आले. सर्व काही त्या ठिकाणी निघून आणि इकडे मात्र सर्व गोकुळवासियांना एकाच गोष्टीचा खेद झाला. कोणत्या माहितीये का? सांगा, 2 वृक्ष इकून आणि इकून आहे, त्यावेळेला मध्ये जर कृष्ण उभे आहेत तर कसं वाटतं? आपलं 2 वृक्ष उकळ अडकतं म्हणजे 2 झाडामध्ये हातभर अंतर आहे. किती? हातभर. आणि या दोन्ही झाडं समान पडली, त्याच्यामध्ये कृष्ण उभे आहे. सर्व गोकुळवासी जन रडू लागले की आज कृष्णाचं बरं वाईट जर झालं असतं तर काय पाहिलं असतं. कृष्णाला पाहून ढसाढसा रडतायत आणि कृष्ण सुद्धा रडू लागले. माता यशोदा ही रडू लागली, का माझ्या हात जळाले नाहीत का म्हणून मी आज कृष्णाला बांधलं. हे देवा, मला हे भगवंता माफ कर. भगवान ही रडतात. नंद बाबा यशोदेला फटकारू लागले, यशोदे तुला समजत नाही का? कृष्णाला असं उकळाला बांधायचा का? मटकी फोडली म्हणून काय झालं? तुला सांभाळणं जड झालं असेल तर मला सांग. मी त्या ठिकाणी पण असं उदंडपणा नको आहे. आज जी जर वृक्ष अंगावर पडली असती कृष्णाच्या तर काय पाहिलं असतं. माता ही रडू लागली, माझे हात का जळाले नाहीत हाच विचार करत्या. इकडे नंद बाबा आली, माता यशोदा पाहू लागली कमरेला कुठे काही दोरी काचली का? मातेची माया कुठे जाते आहे? झटकारलं भगवंतानी, माते तुला मी माता म्हणणार नाही. हात झटकारला. नंद बाबाला म्हणू लागले, बाबा बाबा आजपासून हिला मी माता म्हणणार नाही. हिच्या कुशीमध्ये झोपणार नाही, हिच्या हातचं भोजन करणार नाही, हिच्या हाताने स्नान करणार नाही, हिच्या बरोबर राहणार नाही, काही करणार नाही. ही माझी माता नाही, ही मारते. नंद बाबा समजावून सांगतात, कृष्णा नाही बाबा असं नाही, नाही बाबा ही मारते मला. एकाचे 2 शब्द करून असताना नंद बाबाला सांगू लागले, यशोदे खबरदार असं करू नकोस. नाही बाबा आता राहणारच नाही, मी तुझ्या बरोबर येणार, तुझ्या बरोबर वनात येणार, तुझ्या बरोबरच राहणार, तुझ्या बरोबर सगळं करणार. माता यशोदा रडते आहे या ठिकाणी. रात्रीचा समय झाला आणि नंद बाबा गोठ्याच्या दिशेने जाऊ लागले. माता रडते आहे. कृष्णाने त्या ठिकाणी नंद बाबाचा धोती पकडली, बाबा मी बरोबर येणार. अरे बाबा नको, मी गोठ्यामध्ये चाललेलो आहे. नाही बाबा मला यायचंय. अरे मातेपाशी थांब, भोजन कर. नाही मी थांबणार नाही. नंद बाबा जात आहेत, मी तुझ्या बरोबरच येणार. नंद बाबाला वाटलं समजूत काढून कृष्णाला परनादाव खांद्यावर घेतलं आणि घेऊन गेलं गोठ्यात. घंट्याभराने म्हटले, बाबा कृष्णा रात्र होत चाललेले, चल तुला घरी सोडतो. नाही बाबा मी जाणारच नाही, तुझ्याच कुशीत झोपणार. अरे इथं खायला नाही पियायला नाही. म्हणले मला काही खायला लागत नाही. रडू लागले कृष्ण आणि रडून तिथेच नंदबाबाच्या कुशीत झोपी गेले. मी काही केल्या मातेकडे जाणार नाही. इकडे माता यशोदा हंबरडा फोडून आक्रोश करून रडू लागली. कृष्णाच्या आधारित असणारं जीवन कृष्णामुळे, कृष्णा व्यतिरिक्त जगणं अशक्य होता. माता यशोदेला मातेचा प्राण होता, तो भगवंत होता, ज्याच्यासाठी लाखो वर्षाची तपश्चर्या माता यशोदेने केलेली होती. कृष्णाने धिक्कार केला पाहिलं. आठवण होऊ लागली, दररोज भोजन बनवावं, मांडीवर बसून त्याच्या मुखात घास घालावा. भोजन तर बनविलं पण खाणारा नाही आहे. अर्धरात्र होत आली, अंबरडा फोडून माता रडते आहे पण कृष्ण येत नाही. शेवटी मातेला जगणं सुद्धा असह्य झालं. हातामध्ये असताना थाळी घेतली, सजवली आणि विचार एक निश्चय केला की जर यमुनेपर्यंत भगवान तू आला नाही तर ही यशोदा तुला दिसणार नाही. आक्रोश करत माता यशोदा यमुनेच्या दिशेने जाऊ लागली. हा आक्रोश पाहिला आणि नंदबाबाच्या कुशीमध्ये झोपलेल्या भगवंताला त्या ठिकाणी जाग आली. नंदबाबाच्या कुशीमध्ये चुळमुळ चुळमुळ कृष्ण करू लागले. हे कृष्णा शांत झोप. नाही बाबा मला भूक लागली, मला भूक लागली बाबा. अरे बाबा भूक लागली तर तुला काय देऊ? खायला देऊ? नाही मला घरी जायचंय. अरे इथे देतो तुला, कपिलेचं दूध प्यायला देतो, कोण्या गाईचं देऊ? दही दूध देतो. घरी आता नाही सकाळी नेतो, अर्धरात्र झालेली आहे. नाही बाबा मला घरीच जायचे. अरे पाहिजे ते देतो ना कृष्णा. म्हणले पाहिजे ते देशील ना? म्हणले निश्चित देईल. म्हणले मला माता यशोदेचं दुग्धपान करायचं आहे. मातेचं दुग्धपान देशील मला तू? नंदबाबाने डोक्याला हात लावला
आणि नंद बाबा म्हटले, बाबा ते माझ्याकडे नाही. खांद्यावर कृष्णाला घेतलं, माता यशोदेकडे घेऊन आले. कृष्णाला यशोदेनं पाहिलं, धावतच आली. कृष्णही धावत गेले आणि कडकडून मिठी त्या ठिकाणी माता यशोदेला कृष्णाने मारली. आणि त्या दिवसापासून सांगू का, एकदाही कृष्णाला शिक्षा माता यशोदेनं केली नाही. आणि रडू लागले एकमेकाच्या असताना गळ्याला पडून. एक सांगतो, शुकदेव म्हणतात, हे राजन, जगतामध्ये कोणीही असेल, भले भगवंत जरी असेल साक्षात, तरी आईची, माता पित्याची जागा साक्षात भगवानही घेऊ शकत नाही. मुलासाठी सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर भगवंतापेक्षाही माता पित्याचं स्थान सर्वोत्कृष्ट आहे. भगवानही मातेची जागा त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी मान सन्मान प्रतिष्ठा मोठेपण सगळं उपभोगायला मिळेल, पण मातेचं, आई वडिलांचं प्रेम या जगामध्ये कुठेही मिळणार नाही. ज्यांना आहे त्यांना कळत नाही, पण माता काय असते त्याला विचारा, ज्याला जन्मतात ज्याची माता समाप्त झाली. हे सर्वस्व मातेने आम्हाला दिलेलं असतं. सर्वस्व काय म्हणून दिलेलं असतं? म्हणून माता पित्याचं आम्हाला सगळं काही त्यांचंच देणं आहे. म्हणून बाबांनो, त्यांचं स्थान साक्षात भगवान सुद्धा घेऊ शकत नाही. प्रत्येक श्वास जणू काही तो आपल्या पुत्रासाठी त्यांच्याकडे असतो. म्हणून मात्या पित्यांना त्या ठिकाणी, म्हणून तर त्या ठिकाणी बालकवी म्हणतात, तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. कशामध्ये? प्रेमामध्ये. प्रेमाचा खजिना कोण असेल आपल्या पडल्यासाठी तर माता आहे. म्हणून माता पित्याचं सदैव त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये स्मरण आणि संरक्षण असणं आवश्यक आहे. माता पित्याचं असताना त्या ठिकाणी संगोपन आणि ईश्वरत्व त्यांना प्रदान करून सदैव त्यांच्या जीवनामध्ये आपली सेवा असणं आवश्यक आहे, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण माता ही माता आहे आणि पिता हा पिता आहे. त्यांचं स्थान साक्षात भगवानही घेऊ शकत नाही. कोण्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या मुखातून केवळ आशीर्वादाचे शब्द निघतील, हे मात्र निश्चित आहे.
ठिकाणी बाबांनो गोकुळवासीजन हळहळल्या गेले. दुसऱ्या दिवशी सर्व गोकुळवासियांनी मिटिंग घेतली. म्हणले आता या गोकुळात राहायचं नाही. की ते पुतना आली, इथं शक्टासुर आला, तृणावर्त आला आणि इथं झाडं पडली. आपला कृष्ण इथे सुखी नाही. म्हणले जिथे आपला त्याग देणारा तो खरा भगवंताचा भक्त आहे. तत्सुखे सुखित्वेती प्रेम लक्षणम. आपल्या प्रेमास्पदाच्या सुखामध्ये आपलं सुख मानणारा तो खरा भागवताचा भक्त आहे. त्यांना जायला एक दिवस तरी लागेल अशी मी अपेक्षा करतो. आणि वृंदावनातल्या कथेला उद्याच्याला त्या ठिकाणी मी प्रवेश करतो. वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षद्मा प्रिय माधव प्रियो नपः. असो वृंदावनातलं असताना दिव्य अशा प्रकारचं चरित्र मी आपणास उद्याच्याला सांगेल. उद्या मात्र एक लक्षामध्ये घ्या.